नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं आज आपल्याला महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भात 50 प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचसोबत कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे, त्या हाईपचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 3.5 पीठापैकी हे आपलं जे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आहे, ते एक आहे आणि त्यामुळं या महालक्ष्मी मंदिरावरती तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळणारच आहे. परंतु त्यासोबतच तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा या संदर्भातले प्रश्न बघायला मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण तिथं यांना लेखी परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच विद्यार्थ्यांनी याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नाला सुरुवात करूया आणि ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी 97 361 32 37 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती मला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. इथं तुम्हाला या बॅचच्या संबंधित डिटेल माहिती दिली जाईल. तर बघा पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर कोणत्या देवीला समर्पित आहे? तुळजाभवानी, महालक्ष्मी, अंबाबाई, सप्तशृंगी माता आणि रेणुका माता. तर याचं उत्तर आहे महालक्ष्मी कंसात अंबाबाई, म्हणजे अंबाबाईचं मंदिर सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर बघा, महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या शक्तिपीठांमध्ये गणले जाते? 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 3.5 शक्तिपीठ, पंचकेदार. तर उत्तर आहे 3.5 शक्तिपीठ. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 3.5 शक्तिपीठापैकी जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर बाकीची राहिलेली 2 पीठं आणि अर्धपीठ या ठिकाणी कोणतं आहे? एकूणच तुम्ही ही जी 3.5 शक्तिपीठं आहेत, ही 3.5 शक्तिपीठं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत आणि त्यातलं अर्धपीठ कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे? सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे. तर याचं उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला कोणत्या नावाने ओळखले जाते? यमाई, अंबाबाई, रेणुका, भवानी. तर याचं उत्तर आहे अंबाबाई. महालक्ष्मी मंदिराची मुख्य मूर्ती कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर याचं उत्तर आहे पश्चिम. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव कशामुळे प्रसिद्ध आहे? चंद्रकिरणे मूर्तीवर पडतात, सूर्यकिरणे मूर्तीवर पडतात, दीपोत्सव, फुलांची आरास. सूर्यकिरणे मूर्तीवर पडतात. प्रश्न क्रमांक 7, महालक्ष्मी मंदिरातील मुख्य मूर्ती कोणत्या दगडाची आहे? संगमरवर, काळा पाषाण, ग्रॅनाइट, लाल दगड. तर याचं उत्तर आहे काळा पाषाण. प्रश्न क्रमांक 8, महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती किती हातांची आहे? 2, 4, 6, 8. तर याचं योग्य उत्तर आहे, ती जी मूर्ती आहे ती 4 हातांची आहे. प्रश्न क्रमांक 9, महालक्ष्मी मंदिरातील देवीचे वाहन कोणते मानले जाते? आता तुम्हाला या वाहनावरती 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाघ, सिंह, गरुड, हत्ती. तर बघा मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे लोक या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जातात, परंतु त्यांना या देवीचं वाहन माहीत नसतं. तर तुम्हाला आज कळेल की या देवीचं वाहन जे आहे ते काय आहे? सिंह आहे. महालक्ष्मी मंदिर कोणत्या नदीच्या परिसरात आहे? कृष्णा, पंचगंगा, वारणा, गोदावरी. तर याचं योग्य उत्तर आहे पंचगंगा नदीच्या तीरावरती हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 11, महालक्ष्मी मंदिराजवळील प्रसिद्ध तलाव कोणता? कळंबा, रंकाळा, वेण्णा, पवई. तर याचं उत्तर आहे रंकाळा. महालक्ष्मी मंदिरातील पहाटेच्या आरतीला काय म्हणतात? धुपारती, काकड आरती, महाआरती, शेजारती. तर याचं उत्तर आहे काकड आरती. बघा, महालक्ष्मी मंदिरामध्ये जी पहाटेची आरती होती त्या आरतीला काय म्हणतात? काकड आरती म्हणतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13, महालक्ष्मी मंदिरातील रात्रीच्या शेवटच्या आरतीला काय म्हणतात? धुपारती, महाआरती, शेजारती, पंचारती. तर याचं उत्तर आहे शेजारती. प्रश्न क्रमांक 14, महालक्ष्मी मंदिरात विशेष गर्दी कोणत्या दिवशी असते? सोमवार, शुक्रवार, बुधवार, रविवार. तर याचं उत्तर आहे शुक्रवारी सर्वात जास्त गर्दी असते. म्हणजे शुक्रवार हा त्या देवीचा वार असल्यामुळे बरेचसे भाविक या ठिकाणी शुक्रवारी दर्शनाला जातात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 15, महालक्ष्मी मंदिरातील प्रमुख उत्सव कोणता? गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, गोकुळाष्टमी. तर याचं उत्तर आहे नवरात्रोत्सव.
प्रश्न क्रमांक 16 किरणोत्सवात सूर्यकिरणे देवीच्या कोणत्या भागावर पडतात? चरणांवर, मुखमंडलावर, मुकुटावर, सिंहासनावर. तर उत्तर आहे मुखमंडलावर. प्रश्न क्रमांक 17 महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मुकुटावर कोणते चिन्ह आहे? सूर्य, चंद्र, शिवलिंग, त्रिशूळ. तर याचं उत्तर आहे शिवलिंग. प्रश्न क्रमांक 18 महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे राजद्वार, महाद्वार, सिंहद्वार, विजयद्वार. तर याचं उत्तर आहे महाद्वार. प्रश्न क्रमांक 19 महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात कोणत्या देवतांची मंदिरे आहेत? महाकाली, महासरस्वती, गणपती, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20 महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची अंदाजे उंची किती आहे? 1 फूट, 2 फूट, 9 इंच, 4 फूट, 5 फूट. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते उत्तर आहे बघा 2 फूट 9 इंच. प्रश्न क्रमांक 21 महालक्ष्मी मंदिराचे प्राचीन क्षेत्र कोणत्या नावाने ओळखले जाते? करवीर, कुंतल, विदर्भ, अश्मक. तर याचं उत्तर आहे करवीर. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव वर्षातून साधारण किती वेळा होतो? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. तर उत्तर आहे दोनदा. महालक्ष्मी मंदिरात भाविक कोणत्या हेतूने नवस करतात? आरोग्य व सुख समृद्धीसाठी, प्रवासासाठी, व्यवसायासाठी, क्रीडेसाठी. तर उत्तर आहे आरोग्य व सुख समृद्धीसाठी. महालक्ष्मी मंदिर कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, सागरी पर्यटन, वन पर्यटन. तर उत्तर आहे धार्मिक पर्यटन. महालक्ष्मी मंदिराची प्रमुख ओळख कशामुळे आहे? समुद्रकिनारा, शक्तीपीठ व किरणोत्सव, धरण, अभयारण्य. तर याचं उत्तर आहे शक्तीपीठ व किरणोत्सव. तर मित्रांनो 25 प्रश्न आपण बघितलेले आहेत. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 26वा प्रश्न आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचे दुसरे प्रसिद्ध नाव कोणते? भवानी मंदिर, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, रेणुका माता मंदिर, तुळजाभवानी मंदिर. तर याचं योग्य उत्तर आहे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर. प्रश्न क्रमांक 27 महालक्ष्मी मंदिराच्या मूळ उभारणीचे श्रेय कोणत्या राजघराण्याला दिले जाते? यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार. तर याचं उत्तर आहे चालुक्य. प्रश्न क्रमांक 28 महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीमध्ये देवीच्या एका हातात कोणते फळ आहे? बघा देवीला 4 हात आहेत आणि त्या 4 हातामध्ये काय काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर एका हातामध्ये बघा नारळ, कमळ, मातुलिंग आणि आंबा. तर याचं उत्तर आहे मातुलिंग. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या दुसऱ्या हातात कोणते आयुध आहे? म्हणजे कोणते चिन्ह आहे किंवा कोणते शस्त्र वगैरे आहे असे? धनुष्य, गदा, चक्र, त्रिशूळ. तर उत्तर आहे गदा. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या आणखी एका हातात कोणती वस्तू आहे? ढाल, तलवार, परशू, डमरू. तर ढाल हे आहे. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या चौथ्या हातात काय आहे? पानपात्र, कमंडलू, शंख, कमळ. तर याचं उत्तर आहे पानपात्र. म्हणजे बघा पानपात्र आहे, ढाल आहे, त्याचसोबत गदा आहे आणि चौथं मातुलिंग आहे. या 4 गोष्टी या देवीच्या हातामध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मागे कोणत्या प्राण्याची प्रतिमा आहे? वाघ, सिंह, हत्ती, गरुड. तर याचं उत्तर आहे सिंह. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवात सूर्याची किरणे कोणत्या खिडकीतून गर्भगृहात प्रवेश करतात? उत्तर खिडकी, पूर्व खिडकी, पश्चिमेकडील विशेष झरोका, दक्षिण खिडकी. तर याचं उत्तर आहे पश्चिमेकडील विशेष झरोका. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव साधारण कोणत्या 2 महिन्यात साजरा केला जातो? जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर, मार्च आणि सप्टेंबर, जून आणि डिसेंबर, एप्रिल आणि ऑगस्ट. तर उत्तर आहे जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीच्या दरम्यान आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये. करवीर क्षेत्राला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? दक्षिण काशी, दक्षिण अयोध्या, दक्षिण मथुरा, दक्षिण द्वारका. तर उत्तर आहे दक्षिण काशी. प्रश्न क्रमांक 36 करवीर महात्म्यानुसार देवी महालक्ष्मीने कोणत्या असुराचा वध केला? महिषासूर, कोल्हासूर, भस्मासूर, तारकासूर. तर याचं उत्तर आहे कोल्हासूर. प्रश्न क्रमांक 37 महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मुकुटावर कोणाची प्रतिमा आहे? गरुड, शेषनाग, नंदी, हंस. तर याचं उत्तर आहे शेषनाग.
महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मागील भिंतीवर कोणते पवित्र चिन्ह कोरलेले आहे? स्वस्तिक, श्रीचक्र, ओम, त्रिशूळ. तर याचं उत्तर आहे श्रीचक्र. महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्याच्या समोर कोणता मंडप आहे? हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. रंगमंडप, गरुड मंडप, नृत्य मंडप, सभा मंडप. तर याचं उत्तर आहे गरुड मंडप. 40वा प्रश्न आहे, महालक्ष्मी मंदिरातील मध्यवर्ती गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना कोणत्या देवतांची मंदिरे आहेत? गणेश व दत्त, महाकाली व सरस्वती, राम व हनुमान, विठ्ठल व रुक्मिणी. तर उत्तर आहे महाकाली व महासरस्वती. महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती अंदाजे किती उंच आहे? तर हे आपण बघितलेलं आहे की 2 फूट 9 इंच, 2 फुटाच्या आसपास ही उंची आहे. म्हणजे 3 फुटाच्या आसपास, 2 फूट 9 इंच म्हणजे 3 फुटाच्या आसपास या ठिकाणी ही मूर्ती आहे. महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाच्या वेळी सूर्यकिरणे सलग किती दिवस देवीच्या मूर्तीवर पडतात? 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस. तर 3 दिवस ही सूर्यकिरणे पडत असतात. महाराष्ट्र पर्यटन विभागानुसार महालक्ष्मी मंदिराची उभारणी साधारण कोणत्या शतकात झाली? 5वे शतक, 7वे शतक, 10वे शतक, 12वे शतक. तर उत्तर आहे 7वे शतक. प्रश्न क्रमांक 44, महालक्ष्मी मंदिरापासून कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून अंदाजे किती अंतर आहे? तर ते अंतर आहे 3 किलोमीटर. महालक्ष्मी मंदिरापासून कोल्हापूर विमानतळ अंदाजे किती अंतरावरती आहे? तर ते आहे 13 किलोमीटर अंतरावर. तुम्हाला हे जे प्रश्न आहेत, किती किलोमीटर अंतरावर विमानतळ आहे, किती किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन आहे. तर हे तुम्हाला प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकतात. जे विद्यार्थी करवीर तालुक्यातील आहेत प्रामुख्याने, त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या उजव्या वरच्या हातात कोणती आयुध आहे? आता मगाशी आपण हातात वस्तू बघितल्या होत्या, परंतु कोणत्या हातात कोणती वस्तू आहे? तर बघा, त्याच्या उजव्या हातामध्ये गदा आहे, लक्षात ठेवा. उजवा जो वरचा हात आहे, 4 हातांच्यापैकी उजवा वरचा हात आहे, त्याच्यामध्ये गदा आहे. महालक्ष्मी मंदिरात देवीच्या खालच्या उजव्या हातात काय आहे? तर ते आहे मातुलिंग. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या वरच्या डाव्या हातात काय आहे? ते आहे ढाल. आणि महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या खालच्या हातात म्हणजे खालच्या डाव्या हातात काय आहे? तर ते आहे पानपत्र. म्हणजे ह्या ज्या 4 वस्तू आपण बघितलेल्या आहेत, त्या देवीच्या 4 हातामध्ये आहेत आणि कोणत्या हातामध्ये कोणती वस्तू आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला लेखीला विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. आणि 50वा प्रश्न आपण बघितलेला आहे, महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काय म्हणतात? तर महाद्वार म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बघितलेले आहेत प्रश्न. असेच प्रश्न अजून तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा बघायला मिळतील. तर ते टेलिग्राम चॅनेल आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनेलची जी लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही जॉइन व्हा आणि तिथे जॉइन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न बघायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न आहेत, ते प्रश्न बघायला मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. कोल्हापूर जिल्ह्यातील तुमचे मित्र, नातेवाईक जे कोणी असतील, तर त्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. त्या ठिकाणी मला तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.